क्रमांक 1, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळामार्फत विदर्भात अपंग व्यक्तींना रोजगार मिळत आहे. तक्ता क्रमांक 33 मधील तक्ता क्रमांक 4.10, 4.11, 4.12, 4.13 व 5.27, 5.29 मध्ये महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या वैयक्तिक थेट कर्ज योजना व मुदत कर्ज योजनांच्या माध्यमातून विदर्भातील अमरावती विभागास 11.22% आणि नागपूर विभागास 9.60% लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे. नमुना म्हणून निवडलेल्या 200 लाभार्थ्यांपैकी 70% लाभार्थ्यांना व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज घेतलेले असून त्यांचे व्यवसाय हे सुरू असल्याचे दिसून आले आहे, म्हणून हे गृहीतक सिद्ध झाले आहे. गृहीतक क्रमांक 2, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाच्या विदर्भातील लाभार्थ्यांचे आर्थिक सक्षमीकरण झाले आहे. तक्ता क्रमांक 5.43, 44, 45, 46, 47 व 5.48 नुसार नमुना लाभार्थ्यांपैकी 54% लाभार्थ्यांना व्यवसायात बचत राहत असून 75% लाभार्थ्यांना 1 ते 5,000 रुपये, 21.29% लाभार्थ्यांना 6 ते 10,000 रुपये आणि 3.70% लाभार्थ्यांना 11 ते 20,000 रुपये एवढी बचत राहते. 41.5% लाभार्थ्यांच्या वार्षिक सरासरी निव्वळ उत्पन्नात 10,000 ते 20,000च्या दरम्यान वाढ झालेली असून 44.50% लाभार्थ्यांच्या राहणीमानात बदल झाला आहे. यावरून हे गृहीतक सिद्ध झाले आहे. गृहीतक क्रमांक 3, विदर्भातील लाभार्थ्यांना महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी दिले जाणारे कर्ज हे अपुरे आहे. तक्ता क्रमांक 4.12 नुसार महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाने विदर्भातील अमरावती विभागास 11.01% एवढे कर्ज वाटप रक्कम दिलेली असून नागपूर विभागास 6.61% एवढी कर्ज वाटप रक्कम दिली आहे. इतर विभागाच्या तुलनेत ही रक्कम कमी आहे. तक्ता क्रमांक 5.35 नुसार नमुना म्हणून निवडलेल्या 200 लाभार्थ्यांमध्ये 143 म्हणजे 71.5% लाभार्थ्यांनी व्यवसायासाठी दिले जाणारे कर्ज हे पुरेसे नसल्याचे म्हटले आहे. यावरून सदरील गृहीतक हे सिद्ध झालेले आहे. निष्कर्ष: सन 2002-3 मध्ये महामंडळाचे भागभांडवल हे 70 लाख रुपये एवढे होते. सन 2007-8 या वित्तीय वर्षात यामध्ये 21.83% एवढी वृद्धी झालेली असून हे भागभांडवल 8,84,03,000 रुपये एवढे झाले आहे. सन 2008-9 या वित्तीय वर्षात कोणतीही वाढ किंवा घट झालेली दिसून येत नाही, परंतु सन 2010-11 या वित्तीय वर्षात सर्वाधिक वृद्धी 121.23% एवढी झालेली असून हे भागभांडवल 14,23,43,000 रुपये एवढे झाले असल्याचे दिसून येते. यावरून महामंडळाचा भागभांडवलात सातत्याने वृद्धी झालेली दिसून येते. सन 2002-3 या वित्तीय वर्षामध्ये महामंडळाचे एकूण उत्पन्न हे 1,03,59 रुपये एवढे होते. सन 2006-7 या वित्तीय वर्षामध्ये महामंडळाच्या एकूण उत्पन्नामध्ये 45,47,055 रुपये एवढी वाढ झालेली असून उत्पन्न वाढीचा वृद्धी दर हा सर्वाधिक 30.61% एवढा असल्याचे आढळून आले आहे. सन 2007-8च्या तुलनेत सन 2008-9 या वित्तीय वर्षामध्ये महामंडळाचा एकूण उत्पन्नात -54,95,592 रुपये एवढी घट झालेली असून उत्पन्न वाढीचा वृद्धी दर हा सर्वात कमी म्हणजे -22.93% असल्याचे आढळून आले आहे. सन 2002-3 या वित्तीय वर्षात महामंडळाने 39,96,642 रुपये एवढ्या कर्जराशीचे वाटप केले होते. सन 2005-6 या वित्तीय वर्षामध्ये 23,22,19,333 रुपये एवढ्या कर्जराशीचे वाटप केलेले असून कर्जराशी वाटप वृद्धी दर हा सर्वाधिक 52.31% एवढा असल्याचे आढळून येते. परंतु सन 2008-9 या वित्तीय वर्षामध्ये हा वृद्धी दर -0.41% एवढा ऋण असल्याचे आढळून येते. यावरून महामंडळाच्या एकूण कर्जराशी वाटप वृद्धीमध्ये सुरुवातीला वाढ व नंतर घट झालेली दिसून येते. सन 2002-3 या वित्तीय वर्षात महामंडळाचा ताळेबंद हा 2,17,562 रुपये एवढा होता. सन 2009-10 या वित्तीय वर्षामध्ये यामध्ये 34,18,38,838 रुपये एवढी वाढ झालेली असून हा ताळेबंद 45,59,02,198 रुपये एवढा झालेला दिसून येतो. म्हणजेच या वित्तीय वर्षात ताळेबंदाचा वृद्धी दर हा सर्वाधिक 82.56% असल्याचे दिसून येते. सन 2007-8च्या तुलनेत सन 2008-9 या वित्तीय वर्षाचा ताळेबंद हा 41,40,63,360 रुपये
एवढा असून ताळेबंदाचा वृद्धी दर हा सर्वात कमी -72.80 एवढा ऋण असल्याचे आढळून येते. महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत विदर्भात महामंडळाद्वारे सरासरी 20.82% लाभार्थ्यांना 17.32% एवढ्या कर्जराशीचे वाटप केले आहे, तर 21.26% एवढी वसुली झालेली असून 14.07% एवढी थकीत रक्कम असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत विदर्भातील अमरावती विभागात सरासरी 11.22% आणि नागपूर विभागात सरासरी 9.60% लाभार्थ्यांना महामंडळाचा लाभ झालेला आहे. विदर्भाच्या तुलनेत अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यात सरासरी 13.36% आणि नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्यात सरासरी 13.72% लाभार्थ्यांना महामंडळाचा लाभ झालेला आहे. विदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाच्या एकूण लाभार्थ्यामध्ये पुरुष लाभधारकाचे प्रमाण हे 80.20% एवढे असून स्त्री लाभधारकाचे प्रमाण हे 19.79% एवढे असल्याचे आढळून येते. यावरून विदर्भामध्ये स्त्री लाभधारकाचे प्रमाण हे कमी असल्याचे दिसून येते. एकूण लाभार्थ्यामध्ये सर्वाधिक लाभार्थी अस्थिव्यंग 52.15%, कर्णबधीर 21%, अंध 10%, मतिमंद 6% आणि इतर 10.5% अपंग लाभार्थी आहेत. महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाद्वारे दिल्या जाणाऱ्या एकूण कर्ज वाटप रकमेत विदर्भातील अमरावती विभागास 12,33,89,126 रुपये दिले असून त्यांचे शेकडा प्रमाण हे 11.01% एवढे असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्त्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाद्वारे दिला जाणाऱ्या एकूण कर्ज वाटप रकमेचा लाभ नागपूर विभागात 7,07,88,519 रुपये दिले असून त्यांचे शेकडा प्रमाण हे 6.31% एवढे असल्याचे दिसून आले आहे. विदर्भामध्ये महामंडळाद्वारे दिल्या जाणाऱ्या एकूण कर्ज वाटप रकमेचा सर्वाधिक लाभ बुलढाणा 19.27% या जिल्ह्यास मिळालेला असून सर्वात कमी 8. वर्धा या जिल्ह्यात सर्वात कमी 8.54% या जिल्ह्याला मिळालेला आहे. महामंडळाद्वारे सर्वाधिक कर्जाची वसुली विदर्भातील नागपूर विभागाकडून 75.89% झालेली असून थकीत 24.11% एवढी असल्याचे दिसून आले आहे. महामंडळाद्वारे विदर्भातील अमरावती विभागाकडून 41.82% एवढी वसुली झालेली असून थकीत 58% एवढी आढळून आलेली आहे. विदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळाच्या नमुना लाभार्थ्यांमध्ये मुदत कर्ज योजनेचे लाभार्थी 70.50% एवढे असून थेट कर्ज योजनेचे लाभार्थी 29.50% एवढे आहे. यावरून असे लक्षात येते की महामंडळाद्वारे मुदत व थेट कर्ज योजनाच प्रभावीपणे राबवल्या जातात. महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या वैयक्तिक थेट कर्ज योजनेचा लाभ हा अभ्यास कालावधीतील सर्वाधिक सन 2006-07 मध्ये 548 लाभार्थ्यांना झालेला असून सर्वात कमी सन 2010-11 मध्ये केवळ 16 लाभार्थ्यांना झालेला आहे. महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजनेचा लाभ अभ्यास कालावधीत सर्वाधिक सन 2005-06 मध्ये 1249 लाभार्थ्यांना झालेला असून सर्वात कमी सन 2008-09 मध्ये केवळ 14 लाभार्थ्यांना झालेला आहे. महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजनेचा लाभ एकूण विदर्भामध्ये 66.66% लाभार्थ्यांनी घेतलेला असून वैयक्तिक थेट कर्ज योजनेचा लाभ 33.33% लाभार्थ्यांनी घेतलेला असल्याचे आढळून येते. महामंडळाच्या एकूण लाभार्थ्यामध्ये 53.5%. Thank you so much for a wonderful presentation, Mr. Rajendra. You were very update regarding presentation. Your slides were very good, and seems to be that you have taken lots of efforts for your research work. So thank you so much, Mr. Rajendra, for being precise and basically the time bound factor you have followed your time bound factor in a very perfect way. So thank you so much for your wonderful presentation. Now over to the subject expert, sir, for the interrogation. So, Munde sir, thank you so much for accepting our invitation, sir. Over to you for interrogation, sir. Namdev Munde sir, try to start. बोलतोय.
प्रथमतः हिवाळे राजेंद्र जानू यांना मी आजच्या PhDच्या वयाच्या हा बोला सर, आवाज येतोय. सर यानंतर आजच्या वायवाचे चेअरमन हा सर. अधिष्ठाता मॅडम डॉक्टर चेतना सोनकांबळे, त्याच्यानंतर हिवाळे सरांचे गाईड डॉक्टर अशोकराव पवार सर आणि इतर प्राध्यापक, सहकारी मित्र, माझा सर्वांना नमस्कार. आवाज येतोय ना? हो येतोय सर, प्लीज सर. हा. येतोय. तर हिवाळे राजेंद्र जानू यांनी जो सब्जेक्ट निवडलेला आहे तो महाराष्ट्र राज्यातील अपंग वित्त व विकास महामंडळ, विशेष संदर्भ विदर्भ, अशा प्रकारचा हा सब्जेक्ट आहे. आता इथे सर्वसमावेशक त्यांनी जे या ठिकाणी संकल्पना मांडलेली आहे ती सामाजिक आणि आर्थिक या दृष्टिकोनातून अतिशय चांगली संकल्पना मांडलेली आहे. कारण नाहीतर अर्थशास्त्रामध्ये काय होतं की फक्त आर्थिक दृष्टिकोनातून सर्वसमावेशक संकल्पना ही मांडली जाते, परंतु या ठिकाणी त्यांच्या अभ्यासामध्ये मला असं जाणवलं की त्यांनी सामाजिक, आर्थिक या सर्व दृष्टिकोनातून या ठिकाणी सर्वसमावेशक या ठिकाणी ही संकल्पना मांडलेली आहे. आता ही जी संकल्पना आहे आपण बँकेच्या दृष्टिकोनातून पाहतो इन्क्लुझिव्ह, तर त्याच्या संदर्भात ही वेगळी आहे, परंतु या ठिकाणी मात्र त्यांना जेव्हा विकासाचं मॉडेल सांगायचं किंवा विकास कशा प्रकारचा असतो, विकास कसा करायचा या संदर्भात जेव्हा सांगायचे तेव्हा त्यांना समाजाचा विकास करत असताना समाजामधला जो घटक अपंग आहे, ज्याच्याकडे समाजानं दुर्लक्ष केलेलं आहे, अशा प्रकारचा घटक आहे, या घटकांचा समावेश या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या घटकावर त्यांनी संशोधन केलेलं आहे. म्हणून प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करतो. तर आता या ठिकाणी जे गृहीतके घेतलेले आहेत अभ्यासासाठी, ती पहिलं गृहीत असं आहे की अपंग वित्त महामंडळामुळे जे अपंग आहेत या सर्व लोकांना, अपंग आहेत त्या लोकांना रोजगार मिळतो. दुसरं गृहीतक असं घेतलेलं आहे की यांचं सक्षमीकरण झालेलं आहे आणि तिसरं गृहीतक असं आहे की कर्ज यांना अपुरं मिळतं. आता इथे पहिले जे दोन गृहीतक आहेत की रोजगार मिळालेला आहे, तर किती लोकांना रोजगार मिळाला? तुम्ही 200 पैकी या ठिकाणी सॅम्पलिंग 200 घेतलेलं आहे, 200 पैकी तुम्ही या ठिकाणी 70% लोकांना म्हणजे कर्ज मिळाले, बाकीच्या 30% लोकांना कर्ज मिळालं नाही. फारसं काही व्यवस्थित त्याचा म्हणजे डाटा तुमच्याकडे किंवा तुम्ही या ठिकाणी इंटरप्रिटेशन केलेलं नाही. दुसरी गोष्ट की कर्ज जे आहे हे कर्ज महामंडळानं सुरुवातीला जास्त दिलेलं कर्ज आहे, त्याच्यानंतर महामंडळानं कर्ज कमी दिलेलं आहे. याचं कारण काय? सुरुवातीला कर्ज जास्त दिलं, मग महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भामध्ये अपंगाचं प्रमाण कमी झालं होतं का, असाही प्रश्न निर्माण होतो, महामंडळावर प्रश्न निर्माण होतो, किंवा मग तुम्हाला या ठिकाणी कारण मीमांसाही करता आलेली नसेल असं मला वाटतं. तर असो, हा मुद्दा थोडासा म्हणजे पाहून घ्या तुम्ही. किंवा सुरुवातीला कर्ज यांनी भरपूर वाटप केलं, नंतर कर्जाचं प्रमाण का कमी झालं याची कारण मीमांसा तुम्ही केली पाहिजे होती, परंतु मला काही या ठिकाणी दिसत नाही कारण मीमांसा. तरी पण या ठिकाणी प्रयत्न तुम्ही चांगला केलेला आहे. आता तुम्ही जे लाभार्थी निवडलेले आहेत ते लाभार्थी विदर्भामधले आहेत आणि तुम्ही विदर्भामधलेच लाभार्थी का निवडले हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि खरं तर या ठिकाणी सांगायला पाहिजे होतं तुम्ही की मला विदर्भ म्हणजे एक मी रिजनल इम्बॅलन्सच्या दृष्टिकोनातून कदाचित विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल याच्यापेक्षा मागासलेला आहे का, मध्यम आहे
किंवा आणखीन पुढारलेला आहे, या असे कुठले तरी निकष वापरून तुम्ही तो विदर्भ का निवडला याचं कारण तुम्हाला देता आलं पाहिजे होतं. दुसरी गोष्ट की तुमचा जो या ठिकाणी इंटरप्रिटेशन केलेलं आहे, तुम्ही जे डाटा गोळा केलेला आहे त्याच्यामध्ये किती लाभार्थ्यांना रोजगार मिळाला आणि कशा प्रकारचे शटल झालेले आहेत ते लाभार्थी, हे तुम्हाला या ठिकाणी सांगता आलं नाही. त्यांनी व्यवसाय कुठला केला, कुठल्या व्यवसायामध्ये त्यांना कर्ज दिलं, आणि आंधळे असतील तर आंधळ्यासाठी काय केलं, किंवा पांगळे असतील तर त्यांच्यासाठी काय केलं, किंवा लंगडे असतील तर त्यांच्यासाठी कुठले व्यवसाय निवडले. तर हे अशा प्रकारे जर या ठिकाणी इंटरप्रिटेशन थोडंसं केलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. असो, या ठिकाणी तुम्ही जो प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न निश्चितच चांगला आहे आणि तुम्ही स्वतः अपंग आहात, त्यामुळे मी तुमचं सुरुवातीला अभिनंदन करतो. कारण एखाद्या अपंग व्यक्तीनं सुद्धा या ठिकाणी आपल्या अपंगावर मात करत PhD पर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आहे, त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. आणि आपणास मराठवाडा विद्यापीठास मी अशी शिफारस करतो की मराठवाडा विद्यापीठाने आपणास PhD पदवी अर्थशास्त्र विषयात प्रदान करावी. आणि पुनश्च एकदा मी हिवाळे राजेंद्र तुमचं अभिनंदन करतो, पवार सरांचं अभिनंदन करतो आणि मॅडमचं सुद्धा अभिनंदन करतो. थँक्यू. Thank you so much, sir, for your valuable comment. You have motivated a researcher in the way, in your own style. But like, it's my request, sir, because I belong to an education faculty. So all the time we don't call such students who are coming under this category as handicapped students. We call them as a differently abled because they are having the ability, but it is a kind of ability which is in a different way. Handicap itself giving, it is like it seems to be not a perfect word for all these people because they are not having any ability. It indicates like that, but these people are having ability, but in the various forms which we naturally people are not naturally having good organs people are not having. So these, my request, humble request to all of you to kindly utter the word for such kind of people as in differently abled. Those are having the ability, but it is in the different way. So thank you so much, sir, for your valuable comment, and you really have a motivating words for these students and the work, the research work done by this researcher, which will really contribute to the society in a various aspect, and it is really an eye opener also for rest of the youth who have all the time who should come up or with such themes or with such a research topic itself. So it will give a positive message to the normal students also through his research. So he has contributed a lot in spite of all his defaults or whatever we can say, that time bound factor and like all these presentation protocols. He has given his best thing over here, whatever the research he has done. And thank you so much to Ashok Pawar sir also, that he has guided such kind of students who are really a great asset for the society itself as well as the university also, sir. So thank you so much. Ashok Pawar sir also for guiding Mr. Rajendra Hiware for the research work. Now over to all the participants who are present here for the question and answer session. It's request to the participants to kindly introduce yourself with your first name, and then you may please ask the question. At least 4 to 5 questions from your side should come, as this is an online open defense viva voce examination. So you are supposed to ask the questions. So thank you so much. Now over to participants for question and answer session. Okay, house is open for ask any question. Please question. Any question, please? सर, मी सुकेशनी जाधव बोलते. हा, तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही अपंगाचा जो सामाजिक आर्थिक अभ्यास केला,
हा तर तेव्हा अपंग व्यक्तींना सामाजिक दर्जा हा म्हणजे समाजात कसा दिला जातो, किंवा तुम्ही जेव्हा रिसर्च करायला गेले तिथं तुम्हाला तुमच्या प्रश्नांना काही म्हणजे असे लोक होते का, म्हणजे तिथे तुम्हाला असं काही आढळले की तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळाले नाही? असं काही ऍक्च्युली झालं नाही सुकेशिनी मॅडम. ऍक्च्युली अपंग व्यक्तीच्या संदर्भामध्ये RPWD ऍक्ट 2016 आला आणि त्या RPWD ऍक्ट मध्ये अपंग व्यक्तींना विशेष अधिकार दिलेले आहेत. परंतु अपंग 1995च्या ऍक्टच्या धर्तीवर 2016चा ऍक्ट बनवण्यात आलेला आहे आणि असं काही दिसून आलेलं नाही की अपंग व्यक्तीला समाजाकडून डिसेबल केले जाते किंवा त्यांची काही थोडीफार हानी वगैरे केली जाते, असं काही दिसून आलेलं नाही. ओके सर. नेक्स्ट एनी क्वेश्चन? हॅलो सर, हॅलो. मी विश्वनाथ नांदेडवरून बोलते सर. हा सर बोला. हा सर, हा सर. माझा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळ आणि जे समाज कल्याणच्या अंतर्गत येणारे महात्मा फुले असो किंवा अण्णाभाऊ साठे महामंडळ, याच्यामध्ये काय फरक आहे सर? ऍक्च्युली सर, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाअंतर्गत 20 ते 25% सबसिडी दिल्या जाते, परंतु अदर जे महामंडळ आहेत जसे की संत रोहिदास महाराज आर्थिक विकास महामंडळ असेल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ असेल, वसंतरावजी नाईक भटक्या विमुक्त जाती जमातीचं महामंडळ असेल आणि आपलं महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ असेल, या सर्व महामंडळांना कोणत्याही प्रकारची सबसिडी दिल्या जात नाहीये. सर्व जे काही कर्ज स्वरूपामध्ये त्यांना लाभार्थ्यांना रक्कम दिली जाते. हाच याच्यातला मूलभूत फरक आहे सर, बाकी ऑदर काही नाही आहे. हॅलो हा विचारा. हा बोला. आवाज येतोय. हॅलो. विचार. हिवाळे हा सर. बोलतो. हा सर. बरं, मला एक म्हणायचंय की या ठिकाणी महामंडळाचं जे भाग भांडवल आहे, हे भाग भांडवल आपल्याला वाढलेलं दिसतंय, त्याच्यामध्ये वृद्धी झालेली दिसते आपल्याला. हो सर. पण जसजशी वृद्धी झाली भाग भांडवलामध्ये तस तसं कर्ज वाटपाचं प्रमाण का कमी झालं? हा त्याचं कारण काय? हा ऍक्च्युली सर 2008-9 या पिरियड मध्ये कर्ज वाटप रक्कम ही मायनस गेलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वृद्धी झालेली आहे. नाही, सुरुवातीला मी पाहिलं, सुरुवातीला कर्ज वाटप जास्त होतं. हो सर. त्यानंतर कर्ज वाटप आता जे आहे ते आता जवळपास तुमचं 12-13च्या आसपास काहीतरी आहे, तर तेव्हा कर्ज वाटप अतिशय कमी आहे, म्हणजे मायनस मध्येच आहे. म्हणजे ही का परिस्थिती झाली? किंवा महाराष्ट्रातल्या किंवा विदर्भामधले अपंग संपले का? किंवा म्हणजे त्यांना द्यायचंच नाही का? मग या महामंडळाचा उद्देश काय मग यंदा? किंवा सुरुवातीला कर्ज वाटप भरपूर केलं, नंतर कर्ज वाटपाचं प्रमाण कमी झालं, याचा उद्देश काय महामंडळाचा? उद्देश साध्य होत नाही याचा अर्थ असा होतो. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणून सुरुवातीला यांचं मग भाग भांडवल भरपूर होतं, पण नंतर भाग भांडवल वाढून सुद्धा कर्जाचं प्रमाण कमी झालं, याचं कारण मला कळालं नाही. पेज नंबर 131 वर आहे राजेंद्र, बघतो ते पेज नंबर 131 वर आहे. सरांचं जे उत्तर आहे ना, अगदी रास्त आहे. तो ग्राफिकली जर तुम्ही त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 5 ते 10 मध्ये जो हिवाळे यांच्या राजेंद्रच्या बाजूला जे बसलेले आहेत त्यांना पेज नंबर काढून द्या कृपया. हा पेज नंबर काढून द्या बेटा. येस 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 आहे सर, बरोबर आहे ते. Then I would like to discuss with you after the Hivade. Yes. Okay. Yes, sir. You can give at the time of before propose the vote of thanks. You can just add on to it. Yes, sir. You will comment about your research, sir. Definite. Yes. सर, माझा एक प्रश्न होता. नाही, एक मिनिट. संघर्ष रेफरी, एक्सटर्नल रेफरी नामदेव मुंडे सरांनी
राजेंद्राला एक प्रश्न विचारलेला आहे की त्यांचं होऊ देत आणि मग नंतर सावळे हा. विचारा तुम्ही. ठीक हा आहे. संघर्ष नंतर बोल बेटा. हा. हे तर आपण कर्ज पॅन नंबर काढून दिला असेल तर त्याचं उत्तर द्या प्लीज. 131 वर आहे बेटा. 131 पेज नंबरवर आहे ग्राफिकली. हो सर. हा 131 आणि आलेख क्रमांक 4.10 इंडेक्स मध्ये जर बघितलं तरी चालेल किंवा 131 पेज नंबरवर पहा. हो सर. हो आहे. हा तर काय कारण फक्त सरांनी विचारलं एवढं सांग. हो आहे की बरोबर. नाही कर्ज म्हणजे थकीत. घाबरू. Don't worry. I have no doubt about your quality and commitment to your research. Try to answer. Okay. हाँ चलो okay. Rajendra, don't worry. Then I would like to discuss with sir. Yes, sir. Sir, you can give a comment on that before the proposal vote of thanks. Okay. Yes, Till that yes. time, we will take the question of Mr. Sangharsh. संघर्ष you ask. मला एक प्रश्न होता की राजेंद्र हिवाळे यांनी जे फर्स्ट केलं आहे आवाज मिस्टर संघर्ष आवाज थोडं तोंडापाशी पकडा जरा. करतोय. असं जवळ पकड. हा येतो आता बोल. हा ते एक गृहीतक फर्स्ट नंबरचा मांडलेला आहे रोजगारामध्ये वाढ होते. ऍक्च्युली आपण जर कधी बघितलंय अपंगाची परिस्थिती वगैरे तर रोजगारच्या दृष्टीत सध्या तर त्यांना म्हणजे एवढ्या पद्धतीनं रोजगार वगैरे मिळत नाही. परंतु मला थोडा एकच प्रश्न असा विचारायचा होता की बाबा रोजगारात वाढ होते म्हणजे असं किती पद्धतीनं पर्सेंटेज मध्ये वाढ झालेली आहे एकूण असं कुठला डिस्ट्रिक्ट आता तुम्ही जेवढे निवडलेले आहे त्यामध्ये कुठलं असं सॅटिस्फॅक्टरी डिस्ट्रिक्ट तुम्हाला दिसून आलेलं आहे की त्यामध्ये अपंगांना रोजगार मिळालेला आहे? फर्स्ट अझम्पशन आहे. हा गृहीतक व्यक्तींना रोजगार मिळत आहे म्हणजे महामंडळात जे विदर्भात व्यक्तींना रोजगार. पेज क्रमांक 43 वर थिसिस मध्ये आणि तुझ्या पीपीटी मध्ये सुरुवातीलाच आहे. हो गृहीतक आले पीपीटी मध्ये आले गृहीतक. त्यांनी वित्त विकास महामंडळामार्फत विदर्भात अपंग व्यक्तींना रोजगार मिळत आहे. अमरावती विभागामध्ये एकूण 11.21% आणि नागपूर विभागामध्ये एकूण 9.60% लाभार्थ्यांना महामंडळाचा लाभ झालेला आहे. म्हणजे जवळजवळ 11 आणि 9 22% जवळजवळ लाभार्थ्यांना एकूण महाराष्ट्रामध्ये लाभ झालेला आहे महामंडळाचा. ते कर्ज वगैरे त्यांना दिले आपल्या कॉर्पोरेशन माध्यमातून. परंतु रोजगार मिळाला. मला रोजगार हा शब्द एम्प्लॉयमेंट इथं थोडं मी कन्फ्युज झालेला आहे. एम्प्लॉयमेंटचं कसं म्हणजे लोन वगैरे व्यवसाय सुरू केला आहे का त्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळालेला आहे का असं म्हणायचं आहे का तुम्हाला? आता 200 लाभार्थ्यांपैकी 70% लाभार्थ्यांचे व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज घेतले असून त्यांचे व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आलेले आहे. 70-30 आहे. बरोबर आहे. रोजगार मिळाला म्हणजे व्यवसाय केला, व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार मिळाला याचा अर्थ असा होतो की त्यांना रोजगार मिळाला म्हणजे नोकरी नाही मिळाली, त्यांनी व्यवसाय केला याचा अर्थ असा होतो. व्यवसायातून रोजगार मिळाला. हो सर. बरोबर. उलट त्यांच्या व्यवसायामध्ये कदाचित कोणाला रोजगार मिळाला असेल. बरोबर. कारण की ओके नाईस प्रेझेंटेशन राजू हिवाळे. नेक्स्ट क्वेश्चन. विचारा. हॅलो. नेक्स्ट प्लीज. हॅलो. विचार. आवाज येतोय. हिवाळे. हा सर.
आता इथे जे कर्ज वाटप झालेलं आहे ते कर्ज वाटप करत असताना म्हणजे महामंडळ त्यांच्याकडनं काही तारण घेतंय का किंवा त्या एखाद्याच्या जामिनावर कर्ज देतंय का किंवा नाही सर, कोणत्या जामीनदार प्रकारचं असल्याशिवाय तारण? कर्ज देत नाही किंवा मग कुठलंही तारण न घेता त्यांना कर्ज देतंय तर मग थकबाकीचं प्रमाण का वाढलं? आता 70% रोजगार वाढलेला आहे, 70% रोजगार यांना मिळालेला आहे, मग इथं थकबाकीचं प्रमाण का वाढलं? कारण रोजगार वाढला, व्यवसाय वाढला तर मग कर्ज फेडण्याची म्हणजे कुवतही त्यांच्यामध्ये आली ना, मग थकबाकीचं प्रमाण का वाढलं? आणि दुसरा प्रश्न असा आहे किंवा पुरुष लाभधारकांचेच प्रमाण का जास्त, स्त्री लाभधारकाचे प्रमाण का कमी आहे? बरोबर. Sir, Munde sir, sorry for interruption, but I think so you have mentioned all these in your report, in your detailed report itself. Yes, Isn't yes. it, sir? Yes. Yes, sir. So through that you might, because you have given, you have already declared for the award of this thing, and you have given the report in a very positive way. So if it is out of curiosity, then it's okay. But like, hope so you understand the situation. Okay. Yes, sir. Yes, sir. Yes. Any participants? हा. येस मॅम. सर मी इंदल जाधव बोलतोय. हा. Yes, please. हा, हिवाळे सरांचा विषय असा आहे की महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ एक अभ्यास विशेष संदर्भ विदर्भ विभाग 2002 ते 2014. तर मला असं विचारायचं आहे हिवाळे सरांना की विशेष संदर्भ विदर्भच का, मराठवाडा का नाही? का विदर्भामध्ये असे काय वैशिष्ट्य किंवा काय वेगळं असं त्यांना आढळून आलं, याच्या मार्फत त्यांनी थोडं स्पष्टीकरण देऊन सांगावं. आता जिल्हा निहाय विदर्भाचं वैशिष्ट्य बघितलं असता बुलढाण्याला राजमाता मा जिजाऊचं माहेरघर, त्यानंतर अमरावतीला संत गाडगे महाराज, संत गाडगे बाबा विद्यापीठ, नागपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं धर्मदीक्षा, त्यानंतर भंडाऱ्याला वर्ध्याला मोजरी नावाचा आश्रम, अशा प्रकारचे वेगवेगळे वैशिष्ट्य ही विदर्भाची आहेत, जे मी संशोधनामध्ये प्रकरण 3 मध्ये व्यवस्थित मांडलेली आहेत. त्यांचा प्रश्न काय होता तुम्हाला मिस्टर इंदलचा, की तुम्ही मराठवाडा रिजन वाय डिडंट यू सिलेक्टेड फॉर, का बरं सिलेक्ट नाही केलं, इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही विदर्भ, काय व्हॉट वॉज द रिझन किंवा काय कारण होते अशी की तुम्ही तेच रिजन सिलेक्ट केलं? स्पष्टीकरण दिलं ठीक आहे, पण अजून काही हेतू असेल ना तुमचा? हीच ऍक्च्युअली विदर्भाचा आहे आणि ही मेन गोष्ट तुम्ही सांगितली नाही ना. स्पेसिफिक रिझन. हा, येस. विदर्भ प्रेम आहे त्यांचं. नाही, मग आपल्या गावाचं प्रेम असतं ना सर, बरोबर आहे. एक्झॅक्टली. ओके, ठीक आहे. म्हणून तो ओके, ठीक आहे. एनीवन एल्स प्लीज? येस, एनीवन? Hope so. There you are participants. इंदल तुमचा म्यूट करा मोबाईल, हे म्यूट करा मायक्रोफोन मिस्टर गोर. Hope so all the participants are over with their questions. Yes. If anyone left? Yes. Yes, thank you so much to all the participants who have given the attention towards asking the question, and most of the questions are being answered. There are many, actually this research is the start of your journey of the research, actually, because you have miles to go further for the post research also in various aspects or in various subjects related to economics itself. So this is the starting point, you may say. So not many loopholes may remain, and when we come to know after the completion of the first research, which is the initial stage, we come to know, and after declaration, and as we go deeper and deeper into the research, then only we come to understand or know that many things were left
by the researcher, and at that time the researcher comes to know that whatever I have contributed, it was the start. So many miles to go for the research, Mr. Rajendra. So it's okay with that. Whatever you have answered, it was okay. It was a good contribution. Now there are few questions out of curiosity from my side as in the capacity of chairman. So like तुम्हाला पहिला प्रश्न माझा असा आहे की आपण ज्या कॅटेगरायझेशन मध्ये बिलॉंग करता त्याच्यातलाच विषय आपल्याला का वाटला घ्यावा, म्हणजे का संशोधनासाठी घ्यावा वाटला, की काही असं समाजामध्ये असे काही ऑब्झर्वेशन्स होते तुमचे एक संशोधक म्हणून की ते ऑब्झर्वेशन्स कुठेतरी तुम्हाला खटकले आणि मग तो संशोधनासाठी हा विषय निवडावासा वाटला? याची कारण काय होती ती जरा स्पष्ट करा प्लीज. हो मॅडम, ऍक्च्युली मी स्वतः 75% ब्लाइंड आहे. मला अपंग व्यक्ती जे जीवन जगतात, जे अनुभव घेतात ते मी स्वतः घेतो. एखाद्या वेळेला एखाद्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीचा गैरसमज होतो अनेक कारणावरून. त्यांना फॉर एक्झाम्पल मी ब्लाइंड आहे आणि दुसऱ्या व्यक्तींना वाटते की हा आपल्याकडे असा का पद्धतीने बघत आहे, परंतु ऍक्च्युली त्याची नजर तशी असते. तसंच ऑर्थोपेडिकली हँडिकॅप असेल किंवा दुसरे हँडिकॅप असेल, त्यांच्याही लाईफ मध्ये व्हिज्युअली इम्पेअर्ड, येस. Visually. फिजिकली और लाईक व्हिज्युअली, येस. Yes. हा मॅडम, या सर्व समस्या लक्षामध्ये घेऊन मी सदर विषय निवडलेला आहे. ओके, आय कॅन अंडरस्टँड दॅट. पण हा सामाजिक आणि आर्थिक अभ्यास तुम्ही करत असताना तुमचे एक संशोधक म्हणून काय ऑब्झर्वेशन्स आहे की सामाजिक दृष्ट्या ह्या कॅटेगरायझेशन मध्ये किंवा तुम्ही जो अभ्यास केलेला आहे अपंगांच्या संदर्भात तुम्ही बोलला, तुम्ही स्वतः त्याचं नाव दिलेलं आहे, बट लाईक हे डिफरंटली एबल्ड जे आहेत किंवा कर्णदोष असणारे किंवा कर्णबधीर असलेले किंवा दृष्टीदोष असलेले किंवा अस्थिअंग असलेले, तर ह्यांच्या संदर्भातले सामाजिक दृष्टिकोन हे अभ्यासत असताना तुम्ही उद्दिष्ट कुठली आखलेली आहेत ही मला थोडीशी माहिती करून घ्यायची होती. उद्दिष्ट कुठली आखलेली आहेत? ऍक्च्युली मॅडम, सामाजिक कॅटेगरी अपंगत ही स्पेशलच कॅटेगरी आहे. तरी परंतु ते कोणत्या कॅटेगरी, मग SC असेल, ST असेल, OBC असेल, तर कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करतात हे सुद्धा सर्च करायचं होतं मला. तरी परंतु अपंग आहे तर अपंग ही कॅटेगरीज आहे. कॅटेगराईज ऍक्च्युली तुम्ही माझा प्रश्न चुकीचा घेतला. तसं कॅटेगरी विचारायचं नाही मला. मी साध्या सोप्या भाषेमध्ये विचारते तुम्हाला की हे दृष्टीदोष किंवा कर्णबधीरपणा किंवा कुठलेही हे असं व्यंगत्व असेल तर याच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे या कॅटेगरायझेशनच्या लोकांकडे, असं माझं म्हणण्याचा उद्देश होता. तर तो कसा आहे, एक ऑब्झर्वेशन तुमचं जनरल काय आहे की मग, कारण की एकतर खूप काय म्हणू शकतो आपण त्याला, एक तर अवहेलना केली जाते किंवा दुसरा भाग आपण बघतो की दयेच्या माध्यमातून. तर जास्त बाब तुम्हाला समाजामध्ये वावरत असताना कुठली दिसली आणि ही मुलं जी आहेत तर हे ऍक्सेप्ट करतात का असले सगळे त्यांच्यासोबत घडत असले, याच्या संदर्भातलं विवेचन करा प्लीज. हो मॅडम, त्या अपंग व्यक्ती जे आहे त्यांच्यासोबत काय डिस्क्रिमिनेशन सध्या तरी होत नाहीये. लोक त्यांच्या बाबतीमध्ये दयाभाव दाखवतात, त्यांना मदत करतात. या गोष्टी माझ्या स्वतःच्या एक्झाम्पल वरून मी सांगू इच्छितो मॅडम. मी मुंबईला गेलो होतो. मुंबईवरून रोड क्रॉस करत असताना स्वतः तिथलच्या व्यक्तींनी मला पलीकडच्या रोडवरती नेऊन सोडले. अशा प्रकारचा महाराष्ट्रामध्ये अपंग व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू डेव्हलप होत आहे. तुमचं संशोधन अजून एक इट विल ऍड ऑन द फेदर in the cap of the research as well as university also. It will contribute a lot to change the mindset of youth also and to change the mindset of the people who are residing here in the society itself. So thank you so much. My last question is that what will be the social contribution of your research work? तुमचं संशोधनाचं सामाजिक योगदान काय असणार आहे? सदर या महामंडळाच्या माध्यमातून मॅडम अपंग व्यक्तींना त्यांची ऍक्च्युअल परिस्थिती लक्षात येऊन राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडळ
आणि महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ यांचं कोलॅबरेशनच्या माध्यमातून एक वेगळं मंथन समाजामध्ये होईल, एक वेगळी चर्चा समाजामध्ये होईल अशी मला आशा आहे मॅडम या सदर माझ्या रिसर्चच्या माध्यमातून. ओके. आणि एक लास्ट एक आउट ऑफ क्युरियोसिटी की माझं असं ऑब्झर्वेशन आहे, बिकॉज वेन आय वॉज डिलिंग विथ द ऍडमिशन प्रोसेस ऑफ BEd अँड लाईक MAd, माझे ऑब्झर्वेशन असे होते की बहुतांश विद्यार्थी जे लाभार्थी असायला हवे अशा विद्यार्थ्यांना तो लाभ न घेता जे चांगले विद्यार्थी होते यांनी ते अपंगाचं सर्टिफिकेट प्राप्त करून घेतलं आणि ती जागा त्यांनी व्यापलेली आहे. आणि असे प्रवेश सर्टिफिकेट असल्यानंतर वी वर ऑल्सो हेल्पलेस. तर अशी जे लाभार्थी खरं तर असायला पाहिजे त्यांना न मिळता ज्यावेळेस अशा विद्यार्थ्यांना ही जागा द्यायला लागते फक्त कागदपत्र बघून, तर याच्यावर आपलं काय मत आहे? म्हणजे ते खरं तर त्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत नाही, पण परंतु त्यांच्याकडे सर्टिफिकेट असल्या कारणाने ते लाभार्थी होतात आणि खरे जे आहेत ना त्यांना ते लाभार्थी होण्यापासून वंचित राहतात. यावर आपण काय भाष्य करू शकाल? तर त्याच्यामध्ये एक गव्हर्नमेंटनं सर्टिफिकेट देतानाच 2 आयडिया केलेला आहे मॅडम. सर्टिफिकेट देतानाच ते एक परमानंट असं सर्टिफिकेट देतात आणि एक असं 5 वर्षासाठी प्रोग्रेसिव्ह अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये 2 ऑप्शन त्यांनी दिलेले आहे. म्हणजे एखादा डिसेबल कॅन्डिडेट हा जर ऍक्सिडेंटनं डिसेबल झाला तर त्याच्यामध्ये जर सुधारणा होत असेल तर अशा कॅन्डिडेटला ते प्रोग्रेसिव्हचं सर्टिफिकेट देतात. परंतु जर एखादा कॅन्डिडेट डिसेबल असेल आणि परमनंट असेल हे डॉक्टरच्या जर लक्षामध्ये आलं तर ते त्यांना परमनंट असं सर्टिफिकेट देतात. सर्टिफिकेट जर परमनंट असेल तर आय थिंक त्या कॅन्डिडेटला जागा ती द्यायला पाहिजे. आणि नाही, हे तुम्ही बोलताना हे खरी बाजू आहे, परंतु एक खोटी बाजू याची अशी पण आहे की ते खातर या प्लॅटफॉर्मवर बोलायला नको, परंतु एक बीएडला असलेला विद्यार्थी ही वॉज नॉर्मल, अक्षरशः त्याला चालता फिरता येत होतं. फक्त ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन तो लंगडण्याचं एक 10 मिनिटं ऍडमिशन मिळेपर्यंत नाटक केलं त्यांनी. अँड देन ऑनवर्ड्स ही वॉज वॉकिंग ऑन हिज legs normally, but only he was having that certificate. Because of that certificate we have to give, it was mandatory for us to give the admission in the quota of physically handicapped. तर इथे कुठेतरी अन्याय झाला आजपर्यंत मला ते आठवतं. आणि त्या विद्यार्थी आता नाव ही सेटल्ड ऍज वन ऑफ द इन टीचिंग फॅकल्टी इटसेल्फ. बट लाईक चांगल्या एक खरं ज्याला हवं होतं त्या विद्यार्थ्याची त्यांनी जागा त्या ठिकाणी हडप केली आणि आम्हाला ती द्यावी लागली याची खंत मला कायमच राहील. परंतु ही वॉज क्वाईट नॉर्मल. तर इथे कुठेतरी यंत्रणेने या सगळ्या गोष्टीकडे खूप काळजीपूर्वक बघणं हे खूप आवश्यक आहे. शासनामध्ये तशा तरतुदी करणं हे खूप आवश्यक आहे. चेक पॉइंट्स असणं हे खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच once again Mr. Rajendra for all the defending you have done in a very positive way. You have defended in a very positive way, and thanks to all the participants over here who have participated and encouraged the researcher in different aspects in the way they were feeling good about the research done. So thank you so much to all the participants, and I congratulate to Mr. Rajendra for taking such a wonderful topic, and congratulate to Professor Dr. Ashok Pawar sir also for guiding such a student who has really taken painstaking efforts for the contribution to his research work. And whatever he has done, नॉर्मल लोकांचं किंवा नॉर्मल रिसर्चर्सचे पण वायवा इतकी प्रिसाइजली होत नाही एवढं आज राजेंद्रांचं झालेलं आहे. सो ऑल द क्रेडिट गोज टू मिस्टर राजेंद्र इटसेल्फ as well as whatever I have conveyed to Professor Ashok Pawar sir. He has followed all the things that he has to share the PPT, and yesterday only I have given few instructions to Professor Ashok Pawar sir. All those instructions were followed by the research guide also and researcher also. So I congratulate to both of you, and you have defended Mr. Rajendra in a very positive way. So I hereby recommend to Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University to award the degree of PhD in the subject of economics to Mr. Rajendra Hivale
on the campus of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University on 26th of November 2020 at 3:30 p.m. So congratulations to the research guide as well as the researcher once again. Thanks to one and all over here. And once again, thanks to the external subject expert on behalf of the university. I'm thanking this. Then for accepting our invitation, sir, Professor Munde, sir. I'm very much thankful to you for accepting the invitation and giving your valuable comment over here in various form of question and answer session as well as commenting on the research work done. I'm very much thankful to Honorable Vice Chancellor, sir, on behalf of the research student, that because of sir only the research student has been given the opportunity of presenting his research work in this adverse condition of COVID-19. So it is because of the decision taken by Honorable Vice Chancellor, sir. I'm very much thankful to sir for giving me also this opportunity for chairing this session. So thank you so much, one and all. With this, over to Professor Dr. Ashok Pawar, sir, for a proposal of vote of thanks. But before that, I would like to request sir to kindly add on few comment or few contribution of your researcher, as this topic was also different and your research student is also a very different student. So like precisely in a very brief state or comment about the research work done or whatever the questions which were unanswered by the researcher, kindly comment on that and propose vote of thanks. Thank you, sir. थँक्यू मॅडम. धन्यवाद. आदरणीय डॉक्टर चेतनाजी सोनकांबळे, अधिष्ठाता आंतरविद्या शाखे आणि सामाजिक शास्त्र विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, या मौखिक खुल्या परीक्षेसाठी बहिस्थ परीक्षक म्हणून आलेले डॉक्टर NN मुंडे, डॉक्टर नामदेव मुंडे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत चालणाऱ्या संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा येथील डॉक्टर मुंडे सर आणि उपस्थित सर्व सज्जन. खरं तर या अनुषंगानं फार महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्याचं खरं तर स्वागतच करतो. स्वागत मी यासाठी करतो की संभाव्य संशोधनामध्ये राजेंद्र हिवाळे यांना हे प्रश्न आम्ही उपस्थित केलेले होते, त्याची आम्ही सखोल चर्चा पण केलेली होती. प्रश्न पहिला बहिस्थ परीक्षक डॉक्टर नामदेवजी मुंडे यांच्याकडून असा आलेला होता की कर्ज वाटप जे आहे ते कर्ज वाटपाचं प्रमाण जे 70 आणि 30 आहे. त्याच्यानंतर एक प्रश्न असा आलेला होता की लाभार्थीची संख्या जी आहे ती का घटलेली आहे. तर सर या ठिकाणी फार महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी उपस्थित जो झालेला आहे, तर या ठिकाणी मुख्यतः आम्हाला हे दिसतं की कर्जाच्या अंदाजपत्रकीय तरतुदीची संख्या ही प्रामुख्यानं आकडेवारी जरी वाढलेली असली तरी ही आकडेवारी माननीय सर्वोच्च न्यायालय यामध्ये दाखल झालेल्या याचिकेला अनुसरूनच त्या राज्य सरकारने आणि त्या विभागाने प्रामुख्यानं या विशेष विभागासाठी किंवा विशेष घटकांसाठी किंवा अपंग आणि इतर घटकांसाठी, वंचित घटकासाठी प्रामुख्याने त्यांनी 3% आरक्षणासह त्यांनी निधी हा वाढवून दिलेला आहे. परंतु खेदाने या ठिकाणी असं म्हणावंसं वाटतं मला मॅडम आदरणीय की या ठिकाणी जरी अंदाजपत्रकीय तरतुदीची संख्या जरी म्हणजे आकडेवारी जरी या ठिकाणी वाढलेली असली तरी खर्चाचं जे प्रमाण आहे, खर्चाचं जे वाटप आहे, जे वितरण आहे ते योग्य वेळी आणि योग्य घटकांपर्यंत न पोहोचल्यामुळं प्रामुख्यानं सदरील खर्च हा प्रामुख्याने नंतरच्या काळामध्ये आपल्याला कमी दिसतोय. दुसरा एक महत्वाचा प्रश्न जो उपस्थित झालेला आहे की रोजगार हा मिळाला तर नेमका किती मिळालेला आहे. तर या ठिकाणी 2 भाग याच्यामध्ये प्रामुख्याने नामदेव मुंडे सरांनी मध्ये बोलत असताना ते स्पष्ट केलेले आहेत. खरं तर त्याचं स्वागत मी करतो की या विविध महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांनी ते कर्ज उपलब्ध करणं आणि व्यवसाय थाटणं आणि त्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणं. त्यामुळे या सर्व एकंदरीत रोजगारांच्या मधून आम्ही जी काही लाभार्थ्यांची संख्या जी आम्ही निवडलेली आहे त्यामध्ये 70 आणि 30 अशा पद्धतीची लाभार्थ्यांची संख्या या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि त्यामुळं त्याच्यातलं जे रोजगाराचं जे प्रमाण आहे ते रोजगाराचं प्रमाण
खऱ्या अर्थानं एकूण लाभार्थ्याच्या तुलनेमध्ये रोजगाराचं जर प्रमाण आपण जर पाहिलं तर ते तुलनेमध्ये फार कमी आहे. हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्या ठिकाणी दुसरी एक गोष्ट आपल्याला म्हणायला या ठिकाणी आवडेल की जे थकीत कर्जाचं जे प्रमाण आहे, तर प्रश्न क्रमांक 131 वर या ठिकाणी कर्ज वाटपाचा रक्कम, वसुली आणि थकिती हे या ठिकाणी ग्राफिकल मदतीने या ठिकाणी आपण आपल्या समोर 2002 ते 2013 या कालावधीमध्ये ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी थकीत कर्जाचं प्रमाण हे जे आहे म्हणजे एकंदरीत रोजगार म्हणजे लाभार्थी ची संख्या वाढलेली दिसते, नंतर घटलेली दिसते काही कालावधीमध्ये, परंतु एकंदरीत सरासरीने जर आपण पाहिलं तर आम्ही जे गृहीतक या ठिकाणी हे पाहिलेलं आहे तर त्या गृहीतकामध्ये आम्ही त्याची पडताळणी केली असता त्याचं उत्तर हे प्रामुख्यानं वेगळं आल्याचं या ठिकाणी आपल्याला चित्र दिसतं. आणि दुसरं एक महत्वाचा शेवटचा मुद्दा या ठिकाणी खऱ्या अर्थानं 2 महत्वाचे मुद्दे आदरणीय चेतना सोनकांबळे मॅडम आणि मुंडे सरांनी उपस्थित केलेले तो विषय या ठिकाणी मी प्रामुख्याने आपल्या समोर ठेवतो की महिलांचं लाभार्थ्यांचं प्रमाण हे या ठिकाणी कमी आहे. सर, वंचित वर्गामध्ये महिला ह्या सर्व दूर वंचित आहेत आणि केवळ अपंग आणि वित्त विकास महामंडळापुरतच हे मर्यादित नाही, तर माझ्याकडे वेगवेगळे वसंतराव नाईक विकास महामंडळ असेल किंवा वेगवेगळे महामंडळ असतील या संदर्भामध्ये बरेच अभ्यास झालेले आणि स्वतःचाही माझा त्या क्षेत्रामध्ये चांगला अभ्यास आहे. मी संपूर्ण महाराष्ट्राचा डेटा त्या संदर्भामध्ये मी जमा केलेला आहे. खऱ्या अर्थानं महामंडळाला अंदाजपत्रकीय तरतूदच केली जात नाही. जी केली जाते ती पाठविली जात नाही, पाठविलेली रक्कम खर्च केली जात नाही आणि महामंडळाची रक्कम खर्च होत नाही असं म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये ती इतर विभागामध्ये वर्ग केली जाते. खरं तर अपंग आणि वित्त महामंडळ त्याला अपवाद आहे, कारण हे विशेष घटक आणि सर्वोच्च न्यायालयाचे काही आदेश यामध्ये असताना त्यांना या ठिकाणी अडचणी येतात, परंतु खर्च न करणं किंवा खर्च केलंच पाहिजे अशा पद्धतीची कुठल्याही प्रकारचे शासनाकडे बंधनकारक अकाउंटेबिलिटी कुठल्याही प्रकारची नाही. परंतु इतर महामंडळाचे रक्कम ही प्रामुख्याने खर्च केली जात नाही. परंतु अपंग आणि वित्त महामंडळामध्ये जे काही थकीत कर्जाचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे. केवळ वित्तीय महामंडळा अपंग वित्त महामंडळापुरतच ते मर्यादित नाही, तर याच्याही पेक्षा 90% कर्जाचं थकीताचं प्रमाण हे इतर महामंडळाच्या बाबतीमध्ये देखील, मग महात्मा ज्योतिबा फुले विकास महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असेल, वसंतराव नाईक विकास महामंडळ असेल, महिला विकास महामंडळ असेल, आदरणीय मुंडे सर तुम्हाला या ठिकाणी ही गोष्ट निदर्शनास आणून देतो की या सर्व महामंडळाच्या तुलनेमध्ये अपंग आणि वित्तीय विकास महामंडळाचं जे थकिताचं प्रमाण आहे इतर विकास महामंडळाच्या तुलनेमध्ये ही थकिताचं प्रमाण त्या तुलनेमध्ये कमी आहे. या ठिकाणी मला स्पष्ट नमूद करावं असं वाटतं. आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची या ठिकाणी शेवटचा मुद्दा की हा विभाग प्रामुख्यानं विदर्भ हा याच विभागाची निवड प्रामुख्याने का केली हा एक विशेष प्रश्न. खरं तर त्याचं उत्तर मी विदर्भाचा आहे त्यामुळं त्या विभागाची निवड केली असं संशोधकांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. परंतु मी प्रामाणिकपणे या ठिकाणी नमूद करतो मॅडम की एकंदरीत महाराष्ट्रातील जे काही अपंगांनी यांची जी संख्या आहे तर यांची संख्या विदर्भ विभागामध्ये बहुतांशी या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि या कारणास्तव प्रामुख्यानं विदर्भ हा विषय निवडण्यामागचं देखील त्या ठिकाणी कारण मी खरं तर त्यांना मी मराठवाडा आणि विदर्भाचा तुलनात्मक अभ्यास करण्याच्या संदर्भामध्ये देखील सूचित केलेलं होतं. एमफिल देखील माझ्याकडे त्यांचं झालेलं आहे, पण ते मराठवाडा विभागाशी संबंधित झालेलं आहे. त्यामुळं मराठवाडा विभाग हा प्रामुख्याने आम्ही टाळून विदर्भ विभागाची प्रामुख्याने या ठिकाणी निवड केलेली आहे. त्यामुळं हा माझा राजेंद्र हिवाळे हा अनेक विषयामध्ये पदव्युत्तर परीक्षा पास केलेला आहे. मॅडम या ठिकाणी मला नमूद करायला आनंद होतो की हा माझा विशेष विद्यार्थी हा अभ्यासामध्ये आणि जिज्ञासेमध्ये हा विशेषच आहे, तो फार गुणी आहे. त्यांनी एमएड सुद्धा चांगल्या गुणांनी परीक्षा पास केलेली आहे. आणि आय हॅव नो डाऊट अबाउट हिज क्वालिटी अँड कमिटमेंट टुवर्ड्स हिज रिसर्च अँड टुवर्ड्स द सोसायटी. ही इज अ इमिनंट पर्सनॅलिटी इन द सोसायटी. आणि म्हणून या ठिकाणी मला प्रामुख्यानं या सर्व खुल्या मौखिक परीक्षेसाठी बहुतांशी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उपस्थिती आपली नोंदवली. खुल्या मनाने त्यांनी प्रश्न या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित केलेले आहेत. त्याचं उत्तर यथावकाश त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामधले जे काही अनुत्तरित प्रश्न असतील तर आगामी काळामध्ये जे काही त्यावर ग्रंथ येणार असेल किंवा पोस्ट डॉक्टरल फेलोशिपमध्ये तो तुम्ही विषय जर निवडणार असाल तर त्यामध्ये या बाबतीमध्ये
बहिस्थ परीक्षकांनी आणि आदरणीय मॅडमनी किंवा बाकी पार्टिसिपंटनी या ठिकाणी जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहे, निश्चितच त्यामध्ये सुधारणा जोगे ते प्रश्न आहेत. त्यामुळं मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी माझ्याच विद्यार्थ्याचं अभिनंदन करणं हे प्रामुख्यानं माझ्याच हाताने माझी पाठ थोपटण्यासारखं होईल एवढं मी या ठिकाणी नमूद करून आदरणीय डॉक्टर चेतना सोनकांबळे मॅडम, डॉक्टर NM मुंडे, माझा विद्यार्थी राजेंद्र हिवाळे याचं अभिनंदन करून सर्वांच उपस्थितांचं या ठिकाणी मी आभार आणि अभिनंदन करून धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद मॅडम. Yes, sir. Thank you so much for briefing about the research work done by Mr. Rajendra, as well as whatever the questions which were unanswered by him due to I don't know what was the reason. कदाचित तो क्वेश्चन समजण्याचा जो गॅप असतो तो कदाचित राहून गेला असल्या कारणाने he was unable to answer, but like everything went on in a good way from his side also. And thank you so much to Professor Ashok Pawar sir. Thanks once again. The people who are supporting Mr. Rajendra seems to be my student, Mr. Karad, Bhagwat Karad is sitting there, and another fellow who was all the time helping Mr. Rajendra. This is an humanity. This is the culture, and these are the values which every human being should follow in their life. So these people have given the best example over here. So thank you so much once again, and congratulations to Ashok Pawar sir as well as Mr. Rajendra. With this, I am ending with this meeting. So thank you so much and have a nice day. Thank you. अभिनंदन. धन्यवाद मुंडे सर. थँक्यू. ओके. ओके सर. पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद सर. धन्यवाद. पुन्हा एकदा अभिनंदन. आणि तुमचं सुद्धा अभिनंदन. धन्यवाद सर. ओके. हा चला क्लोज करा. ओके. थँक्यू. क्लोज करा. चालेल. कॉंग्रॅच्युलेशन राजू. थँक्यू. वंडरफुल परफॉर्मन्स. थँक्यू. चांगलं प्रेझेंटेशन दिलं राजूने. छान. हॅलो. हा चला क्लोज करा प्लीज. चालेल.